नमस्ते, जय शिवराय. मी दिनेश जंगम आणि मी जनक जवळीकर आपले सहर्ष स्वागत करत आहे आमच्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे D&J रायडर. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा निघालो आहोत आपल्या नवीन ब्लॉगसाठी. जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे, भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीचं मंदिर इस्कॉन टेम्पल हे जुहूला आहे. तसंच एक इस्कॉन टेम्पल हे नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात आलेलं आहे. तर चला माझ्यासोबत आपण जाऊन राधे कृष्णाचं दर्शन घेऊया. बोला राधे राधे. आता आपण वाशी ब्रिजला आहोत आणि इथे हा नवीन ब्रिज बांधल्यामुळे ट्रॉफिक आता भरपूर कमी झालेली आहे. इकडे पुढे चेक नाक्याला जे होईल ते होईलच, पण ब्रिजवरती ट्रॉफिक कमीच आहे. आपल्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलात तर हा बेलापूरचा पगोडा मंदिर आहे. इथून आपण सरळ पुढे जाणार आहोत खारघरच्या दिशेने. हा खारघरचा फ्लायओव्हर आहे. तिथून आपण न जाता लेफ्ट साइडनी सरळ पुढे जाऊया. त्या फ्लायओव्हरच्या सिग्नल पासून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे सेक्टर 23 साठी. आणि इथून पुढे आलो आपण तर हा सर्कल बघा, किती सुंदर असं सर्कल बनवलेला आहे. मनोरे उभे केलेले आहेत आणि वरती फुल डिझाईन दिलेली आहे. आतमध्ये गार्डन टाईप बनवलेलं आहे. आणि इथून आपण पूर्ण त्याला टर्न मारून मंदिराच्या साईडला जाणार आहोत. आणि विशेष म्हणजे त्या मंदिराची जागा आहे ना, त्या अपोजिट साईडला ना गोल्फ क्लब आहे. गोल्फ क्लब. तर मित्रांनो, आता काही क्षणातच आपण मंदिरात पोहोचणार आहोत आणि आपल्या सोयीसाठी मी मंदिराचं लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर आपण ही या मंदिरात या आणि दर्शनाचा लाभ घ्या. इस्कॉनला आलेलो आहोत आपण आणि आतमध्ये जात आहोत. तर इथं प्रशस्त गाडी पार्किंगची सुविधा केलेली आहे. आपण पे करून इथे पार्क करू शकतो. भरपूर मोठा कंपाऊंड आहे आतमध्ये. बाईक अँड कार आपण लावू शकता. स्कूल बसेस आणले पिकनिकसाठी, पिकनिक स्पॉटसाठी, मुलांना दर्शन करण्यासाठी, तरी सुद्धा इथे पार्किंगची व्यवस्था चांगली केलेली आहे. आणि इथे हे सुरक्षा रक्षक उभे असतात. आपलं नाव काय? हा. गाड्या कंटिन्यू चालू आहेत, आपण पाहू शकता. 2 सुरक्षा रक्षक गेटवर असतात. असे टोटल 3 गेट आहेत इथे. हे आहे खारघरमधील भव्य असं इस्कॉन टेम्पल. आणि आजूबाजूचा परिसर पण तुम्ही पाहिलात तर किती सुंदर आणि शांत असं वाटत आहे. बॅकग्राऊंडला सर्वीकडे स्पीकर लावलेले आहेत. हळू आवाजात राधे कृष्णाचं भजन चालू आहे. आता आपण गेट नंबर 1 ने आतमध्ये जात आहोत. पायी चालणाऱ्यांसाठी गेट नंबर 1 ने एंट्री एक्झिट आहे. माझ्या राईट साईडला तुम्ही बघू शकता हा मार्बलमध्ये बनवलेला भव्य मंदिर असा रुबाबदारमध्ये उभा आहे. आणि इथून आपण पुढे जात आहोत दर्शनासाठी. चला माझ्यासोबत आपण दर्शन करूया राधे कृष्णाचं. हा इथे बघा, आपण इथे पाहू शकता चप्पल स्टँड आहे. आणि चप्पल ठेवण्यासाठी पण ही लोक कसे पिशवीमध्ये देत आहेत. म्हणजे कोण ग्रुप्सने आले असतील तर त्यांचे चपला सर्व पिशवीमध्ये ठेवायच्या.
मॉल असा रेस्टॉरंट आहे इथे, जे आपण टेकवे करून प्रसाद इथून घ्यावा. इथून प्रसाद घेऊन आपण खाऊ शकतो. इथे पाहू शकता आपण पुस्तकं असे विक्रीसाठी ठेवलेले आहेत. बालकृष्णाचे बाललीला आहेत आणि संतांचे असे पुस्तकं आहेत इथे. भगवद्गीता पण आहे इथे. तर आपण इथे येऊन हे सर्व पुस्तकं परचेस करू शकता, विकत घेऊन वाचू शकता. मंदिर उघडण्याचा टायमिंग 4:30चा आहे ना, तर आपण जरा म्युझियम मध्ये फेरफटका मारून येऊया. ठीक आहे, चल जाऊया. सर्व मूर्ती किती सुंदर वाटतायत. इथे विकण्यासाठी असं खूप बालकृष्णाच्या मूर्त्या अशा ठेवलेल्या आहेत. खूपच सुंदर असे मूर्त्या आहेत बघा. इथे येऊन आपण विकत घेऊ शकता. स्टॅच्यू आहेत सर्व देवांचे आणि असे बरेचसे कपडे पण आहेत. बरेचशा वस्तू आहेत इथे या शोरूम मध्ये आपण घेऊ शकतो. म्युझियम आहे एक प्रकारचा. खोलायचं नाही गेले पॅकिंग खोल मग. मस्त कलश आहे. येऊन विजिट करा. आम्ही आता मंदिरात दर्शनासाठी जात आहोत. चला, एवढ्या उन्हाचा पण आम्ही मंदिरात आलेलो आहोत. आता वाजलेले आहेत 4:30. मंदिर ओपन झालेलं आहे जस्ट. तर आपण श्रीकृष्णाचे दर्शन घेऊया. या माझ्यासोबत, आपल्याला हे दर्शन घडवतो मी. चला. पाय भाजत असल्यामुळे सर्व लहान मुलं बघा कशी धावत चाललेत. आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला गजराज आहेत मार्बल्समध्ये. आणि मंदिर पूर्ण मार्बलमध्ये बनवलेलं आहे. चला आत आपण मंदिरात प्रवेश करूया. भजन चालू आहे इथे. आणि त्या बाजूला समोर असं छानसे असे गार्डन बनवलेले आहेत बघा. हा समोरून येण्यासाठी रोड बनवत आहेत. गार्डन आता सध्या तयार होतोय. आणि हे मंदिर कळसापासून ते खाली पायापर्यंत बघा. आणि हा जनक तिथे उभा आहे फोटो काढायला. त्याला वाटतं फोटो काढतोय. चला आता आपण मंदिरात जाऊया.
इथे आता देवाची आरती झालेली आहे, तर आपण त्यांना प्रणाम करून आजूबाजूचा परिसर बघूया. चला माझ्यासोबत. विष्णूचे जे दशावतार आहेत त्यापैकी हे यांचे मूर्ती बनवलेले आहेत. पहिला आहे आपला मत्स्य अवतार, दशावतारापैकी एक. त्याच्यानंतर कूर्म अवतार, म्हणजे जो आपला कासवाचा जो अवतार घेतलेला होता तो. त्यानंतर सर्व फोटोशूटसाठी बिझी आहेत. आणि पुढे जर आलो आपण, इथं आपला पांडुराया कमरेवर हात ठेवून रुक्मिणीसोबत उभा आहे. त्यापुढे आपण आलो तर वराह अवतार, वराह रूप घेता पृथ्वी पाठीवर घेशी. त्याच्या पुढे आपण आल्यावर त्या बाजूला आहे वामन अवतार. वामन अवतारापासून आपण पुढे जाऊया. त्या पुढे आहे प्रभू परशुराम अवतार. यापुढे आहे आपला बलराम अवतार. आहे पुढे श्री बुद्ध अवतार. हा आहे कलियुगातील कल्की अवतार, जो विष्णूचा शेवटचा अवतार असा मानला जातो. आम्ही गेटच्या बाहेर आल्यावर आम्हाला इथे उसाचा गाळा दिसलेला आहे. तर आता ऊन एवढं आहे तर थोडा जीवाला शांती, उसाचा रस पिऊया. या उसाचा रस. आम्ही थंडा पियत नाही, नारळ पाणी किंवा उसाचा रस पितो. या पियायला. आपल्याला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.